चला झाले का ज्वाली? या रे भाऊ, उशीर झाला. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं युवा भारत अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. लक्ष द्या, आपण कालच्या दिवशी जे बेसिक गुणाकार शिकलेलो आहोत, ठीक आहे. जनरली साधा गुणाकार आणि पॉइंटचा गुणाकार असे दोन प्रकारचे उदाहरण आपण कालच्या दिवशी घेतले, ठीक आहे. आवाज येतोय का बघा? येते? ओके का? यस, ठीक आहे. चला लक्ष द्या भाऊ. ओके, ठीक आहे. आता आज जो आपण गुणाकार शिकणार आहोत, बघा कालच्या दिवशी एक बेसिक लेवल सांगतो तुम्हाला. कालच्या दिवशी आपण जनरली गुणाकार घेतला. समजा फार मोठी संख्या असेल, बरोबर, यांचा गुणाकार करणं आहे, ठीक आहे. तर नॉर्मली तुम्ही जनरली गुणाकार करतात, काही हरकत नाही. पण त्याच्यानंतर जर समजा हीच संख्या जर पॉइंट मध्ये असेल, तर बेसिक लेवल कालच्या दिवशी आपण घेतलं की गुणाकारामध्ये जर 2 घरानंतर पॉइंट आहे, तर माझं उत्तर 2 घरानंतरच पॉइंट असायला पाहिजे. त्या बेसिक बारीक बारीक गोष्टी आपण काल घेतल्यात, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण कालच्या लास्टच्या लेक्चरच्या शेवटचं उदाहरण घेतलेलं होतं. त्याला नाव दिलेलं होतं आपण गेंडा स्वामी म्हणून. आठवते का? फार मोठं उदाहरण होतं पॉइंटचं आणि त्याला आपण लास्ट मध्ये त्याला सोडवलेलं होतं, ठीक आहे. असो, आज वेळ न गमवता लक्षात घ्या, आपल्याला अंश आणि छेदाचा गुणाकार करायचा आहे. बघा, अंश आणि छेदामध्ये काही बेसिक गोष्टी अशा आहेत की गुणाकार जर आपण घेतो आहे, तर गुणाकारामध्ये बघा, गुणाकारामध्ये एकतर तुम्ही अंश आणि जो छेद आहे, अंश आणि छेदाला भाग देऊ शकतात, पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, तुम्ही तिरपा भाग देऊ शकता, तिरपा भाग. ओके, या दोन कंडिशन आहे. तिरपा म्हणजे तिरकस भाग देऊ शकतो. त्याला पहिलं उदाहरण लक्षात घ्यायचं. एक लक्ष द्या, 3/2 गुणिला 5/7 येते लक्षात. आता मला सांगा, एक तर अंश आणि छेदाला भाग देऊ शकतो, एक तर तिरपा भाग देऊ शकतो, आणि तिसरी कंडिशन अशी आहे, तिसऱ्या कंडिशन मध्ये आपल्याला जर अंश आणि छेदाला भाग जात नाही, जर तिरपा भाग जात नाही, तर समोरासमोरील अंकांचा गुणाकार करावा लागेल. समोरासमोरील अंकांचा गुणाकार, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता या प्रकारामध्ये पहिला काय झालेला आहे, शक्तिमान पद्धत, तिरकस गुणाकार. काल आपण जे शिकवलेलं आहे त्याच्यावरती ऑनलाईन टेस्ट तुमची झालेली आहे, ते तुम्हाला या ऍप बघा दिसते, हे बघा स्क्रीन दिसते, शक्तिमान पद्धत दिसते का? ओके, तर अशी प्रॉपरली तुमचं हे बघा दिसते का? ओके, तर अशी स्टँडर्ड पद्धतीने तुमचे या ठिकाणी पेपर बनणार आहे. ताण घेऊ नका, लक्ष द्या. म्हणजे जे मी इथं बोलणार आहे त्या लेवलची पद्धत, त्या लेवलचं लेक्चर किंवा त्या लेवलचं आपोआप तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ स्वरूपात पेपर भेटून जाईल. शांततेत लक्षात घ्या. एकतर अंश आणि छेदाने भाग द्यावा लागतो, नाही जात असेल तर तिरपा भाग द्यायचा, नाही जात असेल तर होबाळल्याच्या समोरासमोरील संख्यांचा गुणाकार करावा. ओके, आता लक्षात घ्या सर तुम्ही आता सांगितलेलं आहे की 2 आणि 3ला भाग जात नाही, 7 आणि 5ला भाग जात नाही, किंवा खालच्या वरच्या संख्येने कोणाला भाग जात नाही. म्हणजे पहिली मेथड इथे येणार आहे का अंश आणि छेदाची? नाही. पण सर तिरपा गुणाकार देऊन बघू आपण. लक्षात घ्या, 2 आणि 5ला भाग जात नाही, 7 आणि 3ला भाग जात नाही. म्हणजे दोघीही कंडिशन जर तुमच्या संपलेल्या असतील, लक्षात घ्या, तर थर्ड कंडिशन आहे तुमची समोरासमोरील अंकांचा गुणाकार करावा. आता समोरासमोरील काय लिहिताय विद्यार्थी, समजतंय ना? ओके, आता याचा समोरासमोरील गुणाकार म्हणजे 3 गुणिला 5 येते लक्षात. 3 गुणिला 5 आणि 2 गुणिला 7, 3 गुणिला 5 15 आणि 2 गुणिला 7 किती होणार आहे? 7 दोन्ही किती होणार आहे? 14. हे तुमचं फायनल आन्सर झालं, बरोबर उत्तर, ठीक आहे. किती आहे तुमचं उत्तर? 15/14. आता लक्ष द्या, पुढचं उदाहरण. आता प्रत्येकाच्या कमेंट्स पाहायला मला वेळ नाही, लक्षात घ्या. प्रत्येक जण कमेंट्स आता नंतर तुम्हाला आवाज येतो का बघा. राहुल गोळा आवटात जात नाही, थांबतो जरा, शिकून आपण थांबलो घेऊ. आता लक्ष द्या, गुणाकारामध्ये आपल्याला मी अगोदर सांगितलं, एक तर खालच्या संख्येने वरच्या संख्येला भाग जातो का बघून घ्या प्लस. सर 5च्या पाड्यामध्ये जर आपण 28 आणि 45 एकाच्या पाड्यात बसतात का? नाही. किंवा 7च्या पाड्यात 9 बसत नाही, म्हणजे अंश आणि छेद होत नाही. मग तिरपा भाग जाऊ शकतो का सर? तर जातो बघा तिरपा भाग. 7 × 7 7 चौक किती होणार आहे? 28.
ओके 7 एक 7, 7 चौक किती होणार आहे 28, वरती किती आलेला आहे 4. पण तुमच्या माहितीसाठी आपण काय करणार आहे त्याच प्रश्नाला खाली लिहून घेणार आहे म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. ओके कसं बघा लक्ष द्या 28 भागेला 45 गुणेला 9 भागेला 7 समजण्यासाठी 7 एक 7, 7 चौक 28, 9 एक 9, 9 5 45 म्हणजे तुमचं फायनल आन्सर आलेला आहे 4/5. किती आलेला आहे 4/5. इथपर्यंत समजते. चला नेक्स्ट उदाहरण. आता इथून खरी आपली सुरुवात झालेली आहे. लक्ष द्या समजा तुमची अंश आहे आणि तुमचा छेद आहे. अंश आणि छेदामध्ये जर सारखे सारखे चिन्ह असतील मायनस मायनस असेल तर ते कॅन्सल होतात, प्लस प्लस असेल तर ते कॅन्सल होतात. इथपर्यंत समजून घ्या. आता सर अंश आणि छेदाचा गुणाकार करायचा आहे, वरती मायनसचं चिन्ह आहे खाली सुद्धा मायनसचं चिन्ह आहे म्हणजे 65/13 आणि इथं 38/-19. ठीक आहे सर तुम्ही पहिली पद्धत सांगितलेली आहे अंशाने छेदाला भाग देतो का पहिली प्रायोरिटी पहा 13च्या पाढ्यामध्ये 65 बसतात का 13च्या पाढ्यात 65 बसतात का हो सर. पण तुमच्या माहितीसाठी तुम्हाला ही कंडिशन पुन्हा लिहून देतो -65 डिवायडेड बाय -13 गुणेला 38 भागेला किती येणार आहे 19. चला लक्ष द्या इकडे जर हे तुमचं भागाकाराचं चिन्ह आहे भागाकाराच्या चिन्हामध्ये अंशात आणि छेदामध्ये सारखे घर असतील किंवा सारखे घर म्हणतो सॉरी सारखे चिन्ह जर असतील मायनस मायनस तर ते निघून जातात. मग ते निघून जातात म्हणजे कॅन्सल होतील. दिस कॅन बी कॅन्सल. मग 13चा पाढा घेऊ शकतो आपण 13 एक 13, 13 5 65. ओके इथपर्यंत समजते. त्याच्यानंतर पुढे पहा काय दिलेलं तुम्हाला आता जिसका कोई नहीं उसका प्लस होता है. ज्या संख्येच्या समोर तुम्हाला समजते का मला हो मध्ये सांगा व्यवस्थित. ओके ठीक आहे इथं प्लस आहे या ठिकाणी मायनस आहे. मग सर ते नियम तुम्हाला इथं सांगून देतो. हे बघा इथं साईडला लिहून देतो खाली प्लस प्लस असेल तर प्लस होईल, मायनस मायनस असेल तर प्लस होईल, प्लस मायनस असेल तर मायनस आणि मायनस प्लस असेल तर मायनस. हे बेसिक रूल्स तुम्हाला सुरुवातीच्या पहिल्या एखाद्या 2 लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे आता लक्षात घ्या इथं आपण म्हटलेलं आहे या ठिकाणी की 13 5 65 आणि इथं म्हणणार आहे 19 एक 19, 19 दुनी किती होणार आहे 38, 19 दुनी किती होणार आहे 38. समजते आहे का. ओके सर लक्षात घ्या आता पुढे कंडिशन कोणती होणार आहे समजा तुमचे 5 जसे आहे तसे येणार आहे. किती येणार आहे 5 जसे आहे तसे. चिन्ह कोणतं आहे बे गुणाकाराचं चिन्ह आहे. लक्षात घ्या गडबड करू नका. आता मला सांगा सर जिसका कोई नहीं उसका प्लस होता है आणि खाली कोण आहे मायनस. मला सांगा प्लस मायनस काय होईल प्लस मायनस काय होते मायनस प्लस मायनस मायनस होते म्हणजे तुम्हाला इथं चिन्ह देणं गरजेचं आहे. बरोबर ठीक आहे लक्ष द्या आता तुम्हाला चिन्ह देणं गरजेचं आहे म्हणजे इथं तुमचं येणार आहे -2. इथपर्यंत समजते का तुम्ही यस और नो मध्ये नंतर मला सांगून द्या. ओके ठीक आहे आता मला सांगा सर तुम्ही हे चिन्ह कुठून आणलं मायनसचं बघा जिसका कोई नहीं उसका प्लस होता है प्लस मायनस काय होणार आहे मायनस म्हणजे तुम्हाला 2 या संख्येला मायनसचं चिन्ह द्यावं लागेल आणि यांचा उधळा गुणाकार जर केला तर 5 दुनी 10 आणि ते वजाचं चिन्ह जसं आहे तसं म्हणजे तुमचं येणार आहे -10. इथपर्यंत क्लिअर झालं का येस और नो मध्ये फटकन उत्तर द्या. इथपर्यंत क्लिअर झालं का पोरायो. ओके कमेंट्स फटकन सांगा. ओके ठीक आहे ओके ओके ठीक आहे चालेल काय हरकत नाही. चला नेक्स्ट उदाहरण तुमच्या समोर दिलेलं आहे. कंटेंट क्लिअर होत आहे का मला सांगा. बरेच विद्यार्थी सांगत होते की सर बेसिक येत आहे आता तलवार पाजवायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे ओके एक कंटेंट क्लिअर करा बेसिक वाले. अंशात आणि छेदामध्ये सारखे चिन्ह असतील तर ते खलास होतात पण अंशामध्ये काहीच चिन्ह नाही छेदामध्ये मायनसचं चिन्ह आहे तर जिसका कोई नहीं उसका प्लस होता है. प्लस मायनस काय होणार आहे मायनस जे नियम तुम्हाला मी इथे लिहून दिलेले होते. आता लक्ष द्या या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4 बघा इथं पुन्हा संख्या तुमच्या माहितीसाठी लिहितो कारण वरती जर संख्या आपण काढल्या तर ते बऱ्याच जणांना समजणार नाही. बरोबर -40/-8 गुणेला 72/-9 गुणेला -5/-35. हे लक्ष द्या सगळे जण. सर जिथं तुम्हाला भाग देता येईल तिथं भाग देऊन टाकायचा. ओके इथं म्हणणार आहे सर अंशात आणि छेदामध्ये मायनस मायनस आहे खलास. 8 एक 8, 8 पंच 40, 9 एक 9, 9 8 72, 5 एक 5 आणि 5 7 35. सगळा भाग देऊन टाकला सर तुम्ही. मग आता राहिली आहे चिन्हाची गोष्ट. समजते आहे चिन्हाची गोष्ट राहिलेली आहे. मला सांगा इथं मायनस मायनस कॅन्सल झाले म्हणजे इथं शिल्लकच किती राहिलं माझ्या माहितीनुसार सांगा किती शिल्लक राहिलं फक्त 5. ओके आणि छेदामध्ये किती घेणार 1. चालेल काय हरकत नाही. जसं तुम्ही इथं म्हणू शकता 9 एक 9, 9 8 72. तर मला सांगा सर्वात महत्वाची गोष्ट इथं चिन्ह सारखे होते म्हणून आपण ते कॅन्सल करून टाकले.
इथं कोणतं चिन्ह नव्हतं, म्हणजे कोणतं चिन्ह असेल? प्लस वालं. कोणतं चिन्ह असेल? प्लस वालं. मग प्लस मायनस काय होतो? मायनस. प्लस मायनस काय होतील? मायनस. बघा प्लस 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 होईल, पुन्हा लिहून द्यावं लागेल ते काय काय लुंगडा येईल. ओके, प्लस मायनस मायनस आणि मायनस प्लस काय होणार आहे? मायनस. ओके, आता लक्षात द्या सर, जिसका कोई नहीं उसका प्लस होता है, खाली मायनसचं चिन्ह ऑलरेडी झालेलं होतं. चिन्ह दोघांच्या मध्ये कोणतं चिन्ह आहे? गुणाकाराचं. ते गुणाकाराचं चिन्ह घेऊन घ्या. प्लस मायनस मायनस. मग मला सांगा 9 1 9 9 8 72, तर तुम्हाला इथं -8 घ्यावं लागेल की नाही? काय घ्यावं लागेल? -8 घ्यावं लागेल, बिकॉज प्लस मायनस मायनस. इथपर्यंत समजतं आहे का सर्वांना? ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. चिन्ह आहे गुणाकाराचं. ओके, 5 1 5, 5 7 35, समोर त्या होबाळल्याच्या समोर मायनस मायनस आहे, ते येणार नाही म्हणजे कॅन्सल होतील. म्हणजे फक्त इथं किती येणार आहे? 7. इथं किती येणार आहे? 7. ओके सर, ठीक आहे, चालेल. आता काही जण म्हणत असतील की सर तुम्ही 501 लिहिलं आहे, इथं 800 -801 लिहिलं तरी चालेल का? आणि इथं बघा, इथं कंडिशन अशी झाली, छेदामध्ये तुमचे 7 आहे, ते इथं 1/7 घेऊ, कारण वरती किती आलेलं आहे तुमचा? 1 भागेला किती होणार? 7. आता इथं कॅन्सल करण्याची सवय ठेवा. कशी कॅन्सल करू आपण? लक्षात घ्या. ओके सर, कोणत्याच छेदाच्या संख्येनं अंशाला भाग जात नाही, तिरपा सुद्धा भाग जात नाही. अशा वेळेस मी तुम्हाला एक पद्धत सांगितली आहे, समोरासमोरील अंकांचा गुणाकार करणे. म्हणजे 8 पंच 40, 40 1 40, 40 जसेच्या तसे, होबाळल्याच्या समोर मायनस आहे म्हणून मायनसचं चिन्ह येणार आहे. तसं खालच्या संख्येचा गुणाकार 1 गुणिला 1 1 1 गुणिला 7 7, म्हणजे उत्तर तुमचं फायनलाइज येणार आहे -40/7. ओके का? या सर्वांमध्ये उत्तर द्या. आवाज विवाज येतोय, क्लिअरिटी वगैरे सगळं बघून घ्या. ओके, आपल्याला उदाहरणं फार जास्त झाले पाहिजे अशी काही नाहीये, परंतु जे झाले ना, तो कंटेंट तुमचा क्लिअर असला पाहिजे. ओके, ठीक आहे, चला. ओके, यश, राधिका, समजताय सर्वांना? चला नेक्स्ट उदाहरण घेऊ आपण या ठिकाणी. इथपर्यंत क्लिअर झालं असेल माझ्या मते. मायनस म्हणजे इथं उत्तर आलेलं आहे तुमचं -40/7. -40/7. ओके, ठीक आहे, चला नेक्स्ट उदाहरण घेऊ आपण. याला काही पुसायचं नाही, याला लास्ट मध्ये पुसून घेऊ. जोपर्यंत खाली काही महत्वाचे प्रश्न तुम्हाला येतील तर ते क्लिअर करून टाकू. ठीक आहे, चला नेक्स्ट उदाहरण घ्या. 12/25 किती आहे? प्रश्न क्रमांक किती आहे? 5 नंबरचा. 12/25 पुन्हा भागाकाराचा किंवा 12/25 असं म्हणू शकतो. भागेला 300 किती होणार आहे? 5. भागेला किती होणार आहे? 305. बे लक्ष द्या, सर्वात महत्वाचं, किती दमदार असू द्या, इथं तुमच्या किडनीवर सूज येऊ शकते. बऱ्याच जणांना वाटत असेल सर तुम्ही ना आता गुणाकारामध्ये भागाकार का बरं घेतला रे बापा? म्हणजे उदाहरण असं आहे 12/25 भागेला 305. तर इथं बेसिक नियम सांगतोय, बेसिक. इथं बेसिक नियम सांगू दे बापा पहिले. हे दिसतंय का व्यवस्थित? सांगा मला भटकन. पब्लिक दिसते? ओके, इथपर्यंत दिसते का क्लिअर? लास्ट इव्हेंट इथपर्यंत दिसते? ओके, ठीक आहे, हरकत. लक्ष द्या सर, एक नियम तुम्हाला सांगायचा राहून गेलेला आहे. गुणाकाराचं जरी भागाकाराचं जरी चिन्ह आहे तरी बघा मी नियम काय सांगतो आहे, लुंगाळा हो, लक्ष द्या. अंश आणि छेद जर असेल, अंश आणि छेदामध्ये बघा बे, अंश आणि छेदामध्ये भागाकार असेल, भागाकार असेल तर त्याचे तर भागाकार उलट गुणाकार होतो. भागाकार उलट गुणाकार होतो आणि समोरील अंश आणि छेद बदलतात. हे तुमच्या वहीमध्ये लिहिणं गरजेचं आहे. बदलतात. सर्वात महत्वाचा कंटेंट तुम्हाला सांगितलेला आहे. उदाहरण किती होतात त्याला महत्व नाही, किती तुम्हाला समजून घेता येतात हे महत्वाचं आहे. लक्षात घ्या सर, इथं 5 नंबरचं उदाहरण तुम्ही घेतलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट सोडवायला का नाही सुरुवात केली त्या गुणाकारासारखी?
पहिले तुमचं भागाकाराचं चिन्ह आहे तर त्याला क्लिअर करू बघे, लक्षात द्या. म्हणजे अंश आणि छेदामध्ये तुमचं भागाकाराचं चिन्ह असेल तर इथपर्यंत ओके आहे ना, क्लिअरिटी ओके ना, ठीक आहे. सर आता इथं अंश आणि छेदाचं उदाहरण आहे. अंश आणि छेदामध्ये भागाकाराचं चिन्ह असेल तर भागाकार उलट गुणाकार होतो, लक्षात घ्या सर्वजण. म्हणजे मी इथं असं लिहिणार आहे 12/25 भागाकाराचं गुणाकार करणार, म्हणजे इथं काय करणार आहे, गुणाकाराचं चिन्ह घेणार. मग समोरचे जे फरदळ आहे, सॉरी आपल्या भाषेमध्ये समोरचे जे अंश आणि छेद आहे ते बदलतील. मग समोरचे अंश आणि छेद जर बदलतील तर हा 5 जो खाली आहे हा वरती तरफडील, म्हणजे हा 5 वरती येईल आणि हा जो 3 आहे हा काय येणार खाली. म्हणजे इथं जे ट्रान्सफरन्सी झाली आहे ते उलट झाली की नाही, भागाकाराचं गुणाकार झालं, समोरचे मच्छर बदलले, 5/3 झालं. आता तुम्हाला याला आपल्या स्टँडर्ड पद्धतीने भाग द्यायचा आहे. जे की 3 पद्धती तुम्हाला सांगितल्या आहे. अंश आणि छेदाला भाग जात असेल किंवा छेदाने अंशाला भाग जात असेल तर द्या, नाही जात असेल तर तिरपा भाग द्या, आणि तेही कुटाने जर नाही झाले असेल तर होबाळल्याच्या समोरच्या अंकांचा डायरेक्ट गुणाकार करा. ही झाली तुमची पद्धत. आता सर ठीक आहे सर, तुम्ही सांगितलेलं आहे 25 आणि 12 एका टेबलमध्ये बसत नाही, अंशाने छेदाला भाग जात नाही, 3 आणि 5 ला भाग जात नाही. मग दुसरी कंडिशन आहे तुमचा तिरपा भाग. 5 1 5, 5 5 25, 3 1 3, 3 चोक 12. म्हणजे माझे उत्तर झालेलं आहे फायनलाइज 4 1 चा 4, 4 1 4 आणि 5 1 किती होणार आहे 5. म्हणजेच माझं फायनल आन्सर असेल 4/5. इथपर्यंत दिसते सर्वांना, क्लिअर आहे? ओके, या स्वार्णामध्ये उत्तर द्या, समजते आहे का? चला अगला सवाल स्क्रीन. चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न क्रमांक 6. 17/12 भागेला 85/36. 17/12 भागेला 85/36. चला सोडून दाखवा मला इथं उत्तर आन्सर मध्ये दाखवा पटकन कमेंट्स मध्ये. विदिन 30 सेकंदामध्ये उत्तर आलं पाहिजे. बघू जिसमें है दम तो वही बाजीराव सिंघम. 17/12 भागेला 85/36. चला लवकर. तोपर्यंत आपण इंक वगैरे भरून घेऊ, ठीक आहे? काय त्याच्यामध्ये त्यांच्या फोनची क्लिअरिटी नाही वाढत का? ठीक आहे, आणि ताण घेऊ नका. जसं तुम्ही आता लाईव्ह मध्ये बसतात, मी प्रत्येकाच्या कमेंट्स नाही वाचू शकत. आता प्रत्येक जण कमेंट्स करताय, त्याला उत्तर देण्यासाठी आपण काय छपरी कामं करायला बसलेली नाहीये की बाकीच्या मास्तरांसाठी प्रत्येक कमेंट्सला उत्तर द्या मग तो सर तिकडून बुकिंग मग तुम्ही असाल. तर तो आता सध्या आपल्याकडे वेळ नाहीये, कारण वेळ फार कमी आहे आपल्याकडे, ठीक आहे? किती किती बर 3/5 उत्तर आलेलं आहे बरोबर जणांचं, ठीक आहे? ओके, काही काही उत्तर 3/5. कोण आहे तो रुंगाडा 3/5 म्हणणारा? ललित झालं का खुंदल खांदल? ठीक आहे, जरा इंक टाकली आपण, शाही व्यवस्थित क्लिअर झाला. आता चला पटकन, हे वरचं मला ते समजलं असेल, एकदा रेफर करून देईन पूर्ण. आता जरा दमदार चालू होईल भाऊ, प्लॅटफॉर्म जरा बदललेला आहे. ओके, चिन्ह भिन्न जरा थानाडमध्ये ठेवा व्यवस्थित, ठीक आहे? चला सोडून घेऊ. किती जणांचा आलेला आहे? एकच जण. बाकीचे कोमा केले का? नाही. एकच चिरकुटचं उत्तर आलेलं आहे. 3.5 ने येणार बाई खेकड्या. ओके, चला लक्ष द्या. बघा लक्ष द्या, काही नाही समजत असेल तर बघा पुन्हा आवाज बसला वाटते. 17/12 भागाकाराचा गुणाकार हे वरचे फरदळ बदलतील, 36 वरती आणि 85 खाली. आणि पेपरला मुद्दामून असा संख्या देतील तुले की तुले पाळा आला पाहिजे, बरोबर? तुले पाळा येत नाही, बरोबर? जाय मग पुलावर. आता मला सांगितलं खांड करायचे सर, 12च्या पाड्यामध्ये 17 बसत नाही, 85च्या पाड्यामध्ये 36 बसत नाही. हे कुटाने पहिल्या याच्यामध्ये होत नाही, दुसरे कुटाने आहे. ओबडल्याच्या समोर भाग जातो का? पहिले पाहून घ्या. तिरपा भागाकार, तिरपा भाग जातो का? 12 1 12, 12 त्रिक 36, 17 1 17, 17 5 85. म्हणजे तुमचं उत्तर असेल 3/5. लॉक किया जाए. 3/5 आहे का? त्याला एकाच चिरकुटाचा आलेला आहे 3/5. हा कोण? ललित विवेक, समजलं का? चला अगला सवाल स्क्रीन पे. -84/-17, सॉरी -84/-75 भागेला -14/15. -14/15. ओके सर, हे चिन्ह भिन्न आले मायनसचे की असं वाटतं की बाबा काय करू आता, गडबड होते जरा.
काय फटक तंगड्या झटक करण्याचं काम नाही या ठिकाणी. तुम्हाला साईडला इथं दिसते का बे? ओके, हे घडी घडी मी नियम विसरून आलो या ठिकाणी. तुम्हाला अडीच लिहून देतो. प्लस 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 मायनस मायनस प्लस प्लस मायनस 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 प्लस मायनस, हे ध्यानात ठेवा. ओके का? चला दाबा दळलायचा स्क्रीनवर. वजा 84 वजा 75 भागेला वजा 14/15. टेस्ट तुमची थोड्या टायमानं अपलोड होऊन जाईल. ती टेस्ट सोडवायची. उद्याच्या दिवशी मला दाखवा ती टेस्ट किती मार्क्स वगैरे तुमचे होत आहेत. त्या ऍपमध्येच तुम्ही सोडवा आणि तुम्हाला तुमचे मार्क तुम्हाला समजून जाते. चला या इकडे मैदानात. ठीक आहे, ओके. तिथे तिथे त्याला सोडू शकतो, परंतु ओके दाखवा जरा. टेस्ट मध्ये कशा देणार आहे? स्टडी मटेरियल मध्ये का? टेस्ट मध्ये बघा, इथं तुम्ही ते ऍप डाउनलोड केल्यानंतर बघा इथं खाली टेस्ट नावाचा ऑप्शन येते बघा. इथं लक्षात घ्या, इथं टेस्ट नावाचा ऑप्शन आहे टेस्ट. तर टेस्ट वरती गेल्यानंतर तुमच्या टेस्ट तुमच्या समोर होतील. आता हे लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला टेस्ट येऊन जाईल. ठीक आहे, ओके चला काय हरकत नाही. चला इकडे लक्ष द्या. 6.6/5. ठीक आहे, काही 6/5 म्हणणं बरोबर आहे. लक्ष द्या. चला पिसं करू आपण. लक्षात घ्या, -84/-75 भागेला वजा 14 किती येणार आहे? 15. ओकेला आहे हो, लक्ष द्या. -6 पाहिजे. मायनस येणार आहे. मायनस वाटते का तुम्हाला? लक्ष द्या. आता मायनस बिनस बघून घेऊ. आता प्रत्येकाच्या कमेंट्स पाहिल्या सध्या टाइम नाही आहे. मायनस मायनस आहे. ओबाळ्याच्या समोर जर सारखे चिन्ह असते तर त्याचं 10 होते, म्हणजे ते निघून जातात. मायनस मायनस प्लस विषय खालास. मग जिसका कोई नहीं उसका प्लस होता है. हे कुठून भानगड आहे? आता ही भानगड तुला ध्यानातच ठेवून आली. मग सर होता येईल तोपर्यंत ज्याचा नळा दाबता येतो त्याचा दाबून घ्यायचा. पण आता 75च्या बळ्यामध्ये 84 बसत नाही. पण आपण आता इथून पद्धत घेतोय पुरा हो. इथून 5 नंबरच्या प्रश्नापासून मेथडच वेगळी आहे. चिन्ह भागाकाराचा आहे तर तुला भागाकार उलट गुणाकार करायचा आहे. म्हणजे इथं एक कंडिशन आपली राहून गेलेली आहे की इथं आपण डायरेक्ट भागाकार उलट गुणाकार करायला पाहिजे. भागाकाराचा गुणाकार हे 15 वरती खाली 14 मायनस खाली येणार आहे. ओके ठीक आहे. मायनस मायनस प्लस कॅन्सल झालेले आहे. भागाकाराच्या ऐवजी गुणाकार घेतलं तर समोरचे फरदड बदलले. 15/14. आता भाग देऊ आपण. बघा सर भाग जातो का? जातो. 15×1 15, 15×5 75, 14×1 जाईल का भाग? 14च आहेत ना. 14×1 14 आणि 14 किती होणार आहे? 84. बहुत ही रिस्की सवाल आहे. बऱ्याच जणांना वाटेल उघड उघड खुल्ली ऑफर आहे वो 6/5 म्हणण्याची. पण लक्ष द्या खेकडे हो, लंबे व्हायचे काम आहे. आता सर इथं जे आपण म्हटलं होतं ना, ठीक आहे 15×1 15, 15×5 75. पण ज्याच्या समोर कोणतं चिन्ह नसते तर तुले होबाळ्याच्या समोर प्लस घेणं आलं. जिसका कोणी उसका प्लस होत आहे. आता मला सांगा, गडबड घ्या जरा थोडीशी. आता मला सांगा, वरती 6 होते आणि खाली 1 होते बरोबर. आपण चिन्ह बदलतो आहे. प्लस मायनस काय होणार आहे? मायनस. बघा इथं लक्ष द्या. प्लस मायनस काय होतील? मायनस. ओके, म्हणजे ते मायनसचं चिन्ह तुम्हाला अंशाला द्यायचं आहे. म्हणजे ते असं होणार आहे. फक्त तुम्ही नॉर्मली म्हणू शकता 6/5. काय म्हणू शकता? 6/5. पण इथं मायनसचं चिन्ह प्रश्नामध्ये होतं. इथं चिन्ह तुम्ही बनवलेलं आहे प्लस मायनस मायनस. तर तुम्ही त्याच्या होबाळण्याच्या समोर मायनस घेऊ शकतात. परंतु काय समजा इनइक्वेलिटी म्हणजे दोघांना सेम जर चिन्ह काही वेळेस येऊ शकते. कसं बे? म्हणजे आपली किडी पद्धतशीररित्या बांधू शकतात ऑप्शन वाले. कसे? असं बऱ्याच ठिकाणी मी बघितलेलं आहे. 6/5 होबाळण्याच्या समोर मायनस इक्वल. म्हणजे काही जणांना वाटेल भाऊ प्लस मायनस मायनस तर साला अंशालेच का बरं मायनस दिलं, छेदाले का बरं दिले नाही, तर घे मग शेतून. दोघीले कॉमन आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे असं स्टेप बाय स्टेप तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. काहींना वाटलं मला सांगा यस मध्ये की सर एकदा पुन्हा रिव्हिजन करून द्या, आणि नो म्हटलं असेल तर आपण याला पुसून टाकू लगेच. ओके, पटकन सांगा कमेंट्स मध्ये. या मैदानात इकडे पुसायचं. ओके चला, हे समजलं असेल इथपर्यंत. आता पुसायला 2 वर्ष लागतील आपल्याला. ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणजे जिथं भागाकार असेल अंश आणि छेदामध्ये, तिथं भागाकार कॅन्सल करून भागाकार उलट गुणाकार घ्यायचा. समोरचे चिन्ह बदलवायचे. काय
रिव्हिजन आता मी तवाच बोललो तुले कधी. चला पुढचा प्रश्न घ्या. आता तुम्ही सोडून दाखवा मला 1-2 उदाहरण 500 लेवलचे. ओके, येतोय का आवाज? येणारे कुटाने झाले काय तर, ऐकायला आवाज येत नाही, काय काय येतोय. ठीक आहे, ओके रेडी. चला आता काही सरावासाठी प्रश्न देतोय आपण. सराव पहिला प्रश्न दिलेला तुम्हाला प्रॅक्टिस साठी म्हणजे सरावासाठी प्रश्न घेऊ आपण. बाकीचे 7 प्रश्न तुम्हाला समजलेले असतील असं मी गृहीत धरत नाही. 7/2 गुणेला 9/3 किती होणार आहे? 9/3. चला स्टँडर्ड प्रश्न क्रमांक 2 पुन्हा प्रॅक्टिसला देऊन टाकू आपण तुम्हाला. तो घेणार आहे 16/15 गुणेला 3/4. ओके, अगला सवाल -48/12 -48/12 गुणेला -19/57 ओके सर, हे जास्त उरालं का? ओके, हे प्रश्न अगोदर झालेले आहे का तुमचे? नाही. -85/17 प्रश्न क्रमांक 4 -85/-17 गुणेला दिसते का पर्यंत बघून एवढ्यात मला या मध्ये सांगा पटकन. दिसते -13/-91 बरोबर. उसके बाद दिसते -69/23 -69/23 बे बापा लक्ष दे इकडे. आता मेले 12च्या भावात. पहिले याचा नळला दाबून घेऊ मग पाहू काय जिसमें हे दम. 7/2 गुणेला 9/3 बरोबर. 16/15 गुणेला 3/4 त्याच्यानंतर -48/-12 -19/57 उसके बाद -85/-17 आणि गुणेला -13/-91 गुणेला -69/23. ओके, मी ऑप्शन गिप्शन काही देते तुमच्या समोर. आता डायरेक्ट आपण सोडवायला सुरुवात करू. यस और नो मध्ये सांगा पटकन. आवाज गिवाज काही फरदड फुरदड क्लिअर दिसते का? काय जन्मतीन आता घाटीला खायचा टाइम झाला आहे ना, आता काय शिकू आलाय? हा, कारण कसं आहे एक कारण असं म्हणजे व्यक्तिगत काहींचं असं म्हणणं होतं की सरजी थोडेसे घरचे काम असतात, मुलांना रांधावं लागते संध्याकाळी, त्याच्यामुळे जरा थोडस टाइम उशिरा घ्या. स्वयंपाक पाणी असतो पोरांसाठी व विचारे गरीब लोक. ठीक आहे, असू द्या. चला लक्ष द्या, सगळे खेकडे हजर आहे. ओके, सुरुवात करू आपण सरा. ओके सर, तुम्ही इथल्या इथेच नळला दाबा, पण तो प्रश्न दिसण्यासाठी मी पुन्हा तो प्रश्न खाली लिहितो. 7/2 गुणिला 9/3 गुणाकारामध्ये एकतर अंशाने छेदाने एकमेकाला भाग गेला तर देऊन टाक बापा. भाग एकमेकांना देऊन टाक देता आला तर. बरोबर. आता कसा भाग जाईल बघा, लक्ष द्या. 3ने त्याला भाग जाऊ शकतो का? भाग जाऊ शकतो 3ने. 3 1 बघा, लक्ष द्या. 3 1 3 3 3 9 ओके, असं होऊ शकते का? अंशाने छेदाने अंशाला भाग जाऊ शकतो, याला याला भाग जात नाही. मग 7 3 किती होणार आहे? 21 आणि कितना हो जाएगा 2. 21/2 किती होणार आहे? 21/2. 21/2 ऑप्शन मध्ये नाही रे. 21/2 ऑप्शन मध्ये तुम्हाला दिलेलं नाही. ते असं दिलेलं आहे तुम्हाला 63 किती दिलेला आहे 6. असं बी होऊ शकते. गुणाकारामध्ये अंशाने छेदाला भाग जाऊ शकतो, पण असं का प्रॉब्लेम येतो? मग ठीक आहे, आता ऑप्शन मध्ये नाही तर मग असं झालं असेल. लक्षात घ्या, एकतर कंडिशन अशी झाली असेल नाही ते होईल काही टेन्शन नाही. पण याला भाग देण्याच्या ऐवजी डायरेक्ट 7 नंबर किती होणार आहे? 63 आणि होबाळल्याच्या समोरचा गुणाकार जसं 3 दुणे किती होणार आहे? 6. 63/3. पण पुन्हा जर पेपरवाल्याने खांड विचारले तर खांड कसं? अरे बापा डायरेक्ट 6चा पाळा नको घेऊ, मरशील. कसा सर? या दोघी फरगळाले 3ला भाग जातोय. 3 दुनी 6 3 1 सॉरी 3 दुनी 6 3 दुनी 6 3 1 3. म्हणजे मी ना अगोदर सांगितलं होतं 21/2 असं सुद्धा येऊ शकते ऑर मध्ये, किंवा 63/6 असं सुद्धा येऊ शकते. कळलं का? आता क्लिअरिटी झाली का? म्हणजे ऑप्शन मध्ये दोघे ठिकाणी तुमचा नळला दाबला जाऊ शकतो. ओके, एकतर होबाळल्याच्या समोरचा गुणाकार कर,
किंवा एखाद्या संख्येला जर भाग गेला तर देऊन टाक. समजतंय का इथपर्यंत? पहिले काही समजत नाही कोणता पाडा घेऊन आला तुम्ही. निव्वळ बेसुधवाणी बसले आहे, निव्वळ फक्त मायबापाला दाखवायसाठी की ऑनलाईन लेक्चर चालू आहे मास्तरल्याचं. हा काय नुसतं बसून काही फायदा नाही होणार ना. मग लक्ष द्या, 16/15 गुणेला 3/4. पेपरवाल्यामध्ये काही मास्टर लोक थोडी सांगायला येणार आहे की 4चा पाडा घे म्हणून. आता लक्षात घ्या, अंश आणि छेदाच्या गुणाकारामध्ये 15च्या पाड्यामध्ये 16 बसत नाही, 3च्या पाड्यात 4 बसत नाही, विषय संपला. दुसरी स्टेप आहे आपल्या समोर तिरपा भागाकार, याला म्हणतो आपण शक्तिमान मेथड. या 4ने याला 16ला भाग जाऊ शकतो का बे? तर जाईन बे. 4 एक 4, 4 चौको 16, 3 एक 3, 3 5 15, म्हणजे उत्तर येणार आहे 4/5. विषय संपला. ओके. उसके बाद येणार आहे, प्रश्न दिलेला आहे तुम्हाला -48 -12. हे मायनस पाहिजे बऱ्याच लोकांनी जीव दिले आहे. गुणेला -19 फक्त +57. लक्षात घ्या सर, इथं तुम्ही अगोदर सांगितलेलं आहे भागाकारामध्ये अंशात आणि छेदात जर सारखे चिन्ह असतील तर ते खलास होतात, म्हणजे काहीच राहणार नाही. पण इथं याच्या समोर प्लस आहे, मायनस आहे, याच्या समोर काही नाही, म्हणजे काय होणार आहे? प्लस. जिसका कोई नहीं उसका प्लस होता है. हे सर्वात महत्वाची कंडिशन आहे. आणि मग आपण एकतर याच्या पाड्यामध्ये हे बसता का किंवा याच्या पाड्यात हे बसता का पहिले पाहणं गरजेचं आहे. हो सर बसतात. 12 एक 12, 12 चौक 48, 4 जसेच्या तसे. छेदामध्ये 1 राहिलाय ते घेऊन टाक जो तोंडी राहिले. चिन्ह कोणतं आहे? गुणाकाराचं. ओके. पुन्हा लक्षात घ्या, आता 19 एक 19, 19 त्रिक 57, म्हणजे इथं मायनस प्लस काय होणार आहे? मायनस. म्हणजे इथे एक असं म्हणू शकतो आपण, एकतर 1/3 तुम्ही नॉर्मल लिहिणार, बरोबर. मग मायनस प्लस मायनस कोणाला दे, याला दिलं तरी चालेल किंवा याला दिलं तरी चालेल, बरोबर. म्हणजे आता हे कॉन्स्टंट चिन्ह येऊ शकते, गडबड अशी होऊ शकते तुमची. मायनस प्लस मायनस याला दिलं तर चालेल का सर? हो चालेल, काही हरकत नाही. मग ना एकाच्या पाड्यात 4 बसत, ना एकाच्या पाड्यात 3 बसत, ना तिरपाच भाग जाय. अशा वेळेस तुमचं होबाळल्याच्या समोर गुणाकार करून घ्या. 4 एक 4, 3 एक 3. तुम्ही एकतर अंशाला मायनसचं चिन्ह देऊ शकता किंवा ऑर मध्ये 4/3 आणि कॉन्स्टंटचं मायनस चिन्ह देऊ शकता. असं तुमचं फायनल आन्सर असेल, बरोबर. 4/3. इथपर्यंत क्लिअर होते आहे का? यस ऑर नो मध्ये सांगा पटकन. ओके का? ओके ठीक आहे. क्लिअर? ओके सर, समजतंय. चिन्ह बिन्ह जरा थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते, पण तार घेऊ नका, सगळं समजेल तुम्हाला. ठीक आहे. ओके चला, एक शेवटचं उदाहरण घेऊ आपण. इकडे पहा, -85 छेद -17 गुणेला -13 छेद -91 गुणेला -69/23. झालं. अगोदर सांगतो चिन्ह तिकडे ओबळल्याच्या समोर लिहिलाय, नंतर वय करता नका. इथं मायनस मायनस काय आहे? प्लस. मग मायनस मायनस आहे, मायनस मायनसचं दावं होईल, मायनस मायनस खलास. किंवा असं बी म्हणू शकता सर, मायनस मायनस प्लस होतं, म्हणजे घेतलं काही नाही घेतलं काही फरक पडणार नाही. मग आता त्याच्यानंतर मायनस मायनस प्लस खलास दावं. ओके, हे मायनस मायनस वाले कॅन्सल झाले. मग इथं मायनस आहे, जिसका कोई नाही उसका प्लस होता है. इथं घेणं गडबड आहे. ओके. हा, आणि खाली कमेंट मध्ये सांगा आजचे उदाहरण 65 लेवलचे होते का, प्रोफेशनल होते का, आडव लेवलचे होते, सांगून द्यायचं खाली कमेंट्स मध्ये. बरोबर आहे. बरेच लोक म्हणत बा 65 होत आहे, तर आज जरा थोडंसं आपण स्टेप वाढवलेली आहे. लक्ष द्या, मायनस मायनस प्लस विषय खलास, मायनस मायनस प्लस विषय खलास. पण इथं मायनस आहे तर तुला लाल मार्करनं इथं मी प्लसचं चिन्ह वाढवलं आहे, हे तुला घ्यावं लागेल समजून घेण्यासाठी. आता सर खांडपिसा करून घ्याल व्यवस्थित. लक्षात घ्या, गुणाकारामध्ये ऑलरेडी 3 संख्या दिलेली आहेत. पहिल्या 2 संख्येनं 13च्या पाड्यात 17 बसत नाही किंवा 85 पाड्यात 91 कोणत्याच याच्यात बसत नाही. मग तुम्ही असा होबाळल्याच्या समोर अंशाने छेदामध्ये भाग देऊ शकता. पहिलीच मेथड सांगितली, अंशाने छेदाला पहिली प्रायोरिटी द्या. जर ते नाही झाले तर तिरपा भाग दे, ते बी कुठाने झाले नाही तर होबाळल्याच्या समोर गुणाकार कर. लय खतरनाक काम आहे. इकडे लक्ष दे जरा, कसं होणार आहे. 17 एक 17, 17 + 85 म्हणजे 5. छेदामध्ये एक चिन्ह उडून गेलेलं आहे, चिन्ह आहे गुणाकाराचं. 13 एक 13, 23 7 91 म्हणजे 1/7 चिन्ह आहे गुणाकाराचं. 23 एक 23, 23 त्रिक 69 डोळे पांढरे होऊ शकतात काही काही जणांचे, कारण 23चा पाळा आला. 23 त्रिक किती होणार आहे?
69. आता काहीले मैमय होऊ शकते सर, मायनस प्लस मायनस तर वरती देऊ का खाली देऊ, डिपेंड करतो ऑप्शन कसे आहे तुमच्या समोर, काही घाबरू नका. समजा इथं प्लस मायनस किंवा मायनस प्लस, बघा मायनस प्लस काय होतो मायनस, म्हणजे तुम्ही अंशाला दिलं तरी चालेल किंवा छेदाला दिलं तरी चालेल, डिपेंड करतोय ऑन युअर ऑप्शन. कळते आहे का, बघा दिसते सर्वांना, ओके का, ठीक आहे चला ओके ओके. आता यांचा आता गडबड झाली रे भो, कशी, पुन्हा सांगतो, 17 × 17 17 × 85 मायनस मायनस खलास, 13 × 13 13 × 91 मायनस मायनस खलास. इकडे गुणाकाराचं चिन्ह, इथं मायनस आहे, होबाळल्याच्या समोर प्लस दिलं, मायनस प्लस काय होतो मायनस, तर आपण अंशाला पहिली प्रायोरिटी दिली, काही हरकत नाही, डिपेंड करतात की ऑप्शन कसे आहे. आता एकाने 5ला जात नाही, एकाने 7ला जात नाही, एकाने 3ला जात नाही, होबाळल्याच्या समोर गुणाकार होत नाही, म्हणून टमरेल्याचा समोरासमोरील गुणाकार करू. 5 × 5 5 3 किती होणार आहे 15, 5 3 किती होणार आहे 15. आता मला सांगा सर काय करू मी आता, काय फटक 1 7 7 7 1 7 जसेच्या तसे. आता सर मी वरती अंशामध्ये मायनस आहे, अडी देऊ का ऑर मध्ये असं घेऊ रे बो, अजून मय उलट्या समजते का, सांगा यस मध्ये भुका लवकर, वाटलं तर एकदा रिव्हिजन करून देईल, फटकन घ्या. ओके यस मध्ये क्लिअरिटी सर्वांना. आता एका जणाने यस म्हटलं म्हणून मग आता बाकीचे कोमात जाऊ शकता, बरं रिव्हिजनला एवढा वेळ नाही आपल्याकडे. बरं सर आता तुम्ही जे प्रॅक्टिस साठी उदाहरण घेतले याच्यामध्ये गडबड असेल की याच्यामध्ये भागाकाराचं चिन्ह आलं नाही आलं तर चांगली गोष्ट आहे. भागाकाराचं चिन्ह आलं नाही म्हणजे होबाळल्याच्या समोरचे अंक बदलवण्याची गरज नाही. इथं डायरेक्ट समजा इथं 2 अंकी संख्या, इथं 2 वेळा आहे, 2 वेळा, इथं 3 वेळा असू द्या, काहीच फरक पडत नाही. जर तुमच्या घरामध्ये कुठंतरी जरी स्टडी करताय, जसं लॅबमध्ये असा, तिथं हे चिन्ह टाकून ठेवा, नाही तर तुमचा कार्यक्रम लागू शकतो. तसं दिसत नाही, गच्चीवर जाय माझा, काय करू मी बी आता, काय समजत नाही मला. हा झालं, लक्षात आलं, सेव्ह झालं. नाही 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 चालू आहे ना थोडस, नाही नाही चालू आहे ना आता, काय हरकत नाही. बघा याच्या अगोदर घेतलेले 7 उदाहरणं आणि हे घेतलेले 4 उदाहरणं, हे वहीमध्ये लिहा. बऱ्याच बेसिक कोरडायच्यावरती अडचणी येतात, हे प्लस प्लस मायनस मायनस हे जरा गडबड होऊ शकते. त्याच्यानंतर आपण प्रश्नपत्रिकेमधले टॉप 10 चे उदाहरणं करणार, टॉप 10 किंवा टॉप 20 आलेले प्रश्नपत्रिकेमधून. तर आजचे दिवस आपण एवढं स्टॉप ठेवणार आहोत. कोणाला अडचण असेल तर त्यांनी व्यक्तिगत क्लासमध्ये विचारा किंवा लाईव्ह मध्ये विचारसान, तर मग ते त्या प्रश्नाचा नंबर सांगा किंवा डायरेक्ट त्या प्रश्नाला लिहून मेसेज करा टेस्ट मध्ये. आणि मागच्या वेळेस जे तुम्हाला शिकवलेलं आहे त्या शिकवलेल्या भागावरती आपण एक टेस्ट बनवलेली आहे, जी की तुम्हाला त्या ऍप मध्येच मिळणार. त्या ऍप मध्ये जाऊनच आपण ते पेपर सोडवा आणि त्याला सबमिट करा, असंच ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचे मार्क्स वाढून जातील. ओके ठीक आहे. तर या ठिकाणी आपण आपल्या कीर्तनाला समाप्ती करू. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.